तर राज्यासह मुंबईतही मान्सूननं तुफान एंट्री केली असून पहिल्याच पावसामध्ये मुंबापुरी जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई आणि उपनगरातील अनेक रस्ते, रेल्वे वाहतूक सेवा आणि जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईसह 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला। यात ठाणे, रत्नागिरी, मुंबई, रायगड, सातारा या ठिकाणी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला। तर उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, पुणे घाट परिसरामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। परिणामी संभाव्य इशारा लक्षात घेता सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील आता प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। तर पुण्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तर पुणे परिसरातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे। तर आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले जात आहेत। थेट त्यांच्याकडूनच सध्याचे अपडेट आपण घेऊयात। चंद्रशेखर, आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबईला तर पावसानं अक्षरशः झोडपूनच काढलेलं आहे। पुण्यातील सध्याची स्थिती कशी आहे? कारण पुण्यामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला। पुण्याच्या परिसरात जे घाटमाथे आहे त्या घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। एकंदरीत सध्याचे अपडेट नेमके काय आहे? खरं तर पुण्यामध्ये सध्या पाऊस थांबलेला आहे, परंतु पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये पाऊस मुसळधार जो आहे तो सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील 4 जे महत्त्वाचे तालुक्यामध्ये सध्या पाऊस पडतो, त्यामध्ये आपण पाहिलं तर मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाऊस पडत आहे। त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड आणि बारामती याबरोबर सोलापूर जिल्ह्याला सुद्धा आज सकाळपासून पावसानं मोठ्या प्रमाणात जी आहे ती हजेरी लावलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नदी, नाले आणि वड्याला पूर जो आहे तो आलेला आहे। त्या ठिकाणी अनेक शेतपिकाचं जे आहे ते नुकसान सुद्धा झालेलं आहे। पुणे शहरामध्ये काही वेळापासून जो आहे तो पावसानं काही मिनिटापूर्वी विश्रांती जरी घेतली असली तरी आपण पाहिलं तर मावळ परिसरामध्ये याच पावसानं तुफान बॅटिंग जी आहे ती आपली कायमस्वरूपी ठेवलेली आहे। बारामती जर आपण पाहिलं तर बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात कालपासून जो पाऊस सुरू आहे तो आज दिवसभर सुद्धा राहिलेला आहे। बारामतीचा नीरा कालवा फुटल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं की सकाळपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाहणी दौरा करत आहेत, अनेकांची गाठीभेटी घेत आहेत, त्या ठिकाणी मदत कार्य जे आहे ते पोचवत आहेत। त्याचबरोबर दौंड तालुक्यामधील स्वामी चिंचोली या गावाला पावसाचा मोठा जो आहे तो फटका बसलेला आहे। त्या ठिकाणी नदीसारखं रूप जे आहेत या रस्त्यावरती आलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्याचबरोबर भिगवण, नातेपुते, पंढरपूरमध्ये सुद्धा जो आहे तो या पहिल्या मान्सूनच्या पावसानं हजेरी लावलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा अगदी रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत। खरं तर आपण पाहिलं की आजपासून जो आहे तो मान्सून दाखल झाल्याचं हवामान खात्याने सांगितलेलं आहे, परंतु येत्या 4 ते 5 दिवस हीच परिस्थिती राहणार आहे असं सुद्धा आज हवामान विभागाच्या वतीनं जो आहे तो अंदाज वर्तवलेला आहे। नागरिकांना आपली कामं असेल तरच बाहेर पडावं असं आव्हान सुद्धा या ठिकाणी हवामान खात्यानं जे आहे ते सांगितलेलं आहे। परंतु आपण पाहिलं पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि कोल्हापूर, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसानं आपली हजेरी लावलेली आहे आणि या सगळ्या पावसामुळे जर शुभम आपण पाहिलं तर जी उन्हाळी पिकं होती ती उन्हाळी पिकं जी आहेत त्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। खरं तर अनेक घरामध्ये पाणी घुसल्यामुळं जे कडधान्य होतं, जे धान्य होतं याचं सुद्धा जे आहे ते नुकसान झालेलं आहे। आज पाहिलं तर किरनळी, घोळसगाव आणि बाजोले भागामध्ये जे आहेत ते अक्कलकोट तालुक्यातील या 3 गावामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं जे आहेत रस्ते जे आहेत पूर्णपणे बंद असल्याची माहिती समोर येत आहे। शुभम, अगदी चंद्रशेखर, आता ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं तुम्ही म्हटलेलं आहे। तुर्तास या दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।